अंबरनाथच्या चिंचपाडा खदानीत प्रचंड गाळ साचल्यानं गणपती विसर्जनाला त्रास होत असून त्यामुळेच या खदानीची साफसफाई करण्याचा प्रशासकीय प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला। मात्र या कामाला शिवसेनेचे नगरसेवक अब्दुल शेख यांनी विरोध करत सोन्याचा जेसीबी वापरणार का अशी टिप्पणी केली। यावरून शेख हे जातीयवाद करत असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं। चिंचपाडा खदानीत संपूर्ण शहरातील गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं। अनेक वर्षांपासून या खदानीची स्वच्छता झालेली नसून त्यामुळे जवळपास 15 ते 20 फुटांचा गाळ या खदानीत साचलाय। हा गाळ काढण्यासाठी अंबरनाथ पालिकेनं 60 लाख रुपयांचा विषय मंजुरीला आणला होता। मात्र इतका खर्च करण्यापेक्षा वार्षिक निविदेतून हे काम करण्याची मागणी करत शिवसेना नगरसेवक अब्दुल शेख यांनी या विषयाला विरोध केला। तर इतका खर्च करणार आहात म्हणजे सोन्याचा जेसीबी वापरणार आहात का अशी टिप्पणी त्यांनी केली। त्यामुळे भाजपचे प्रदीप पाटील, उमेश पाटील, विश्वजित करंजुले, अर्चना रसाळ, हर्षदा पाटील यांनी यावर तीव्र आक्षेप घेत अब्दुल शेख हे जातीयवाद करत असून खदानीची सफाई होणं हा आमच्या धार्मिक आस्थेचा विषय असल्याचं सांगितलं। त्यानंतर मोठा गदारोळ झाला। मात्र शहर अभियंता पंकज पन्हाळे यांनी या खर्चात काय काय कामं होणार आहेत हे सांगितल्यानंतर हा विषय मंजूर करण्यात आला। हे एकदम दुर्दैवी गोष्ट आहे। लहानाचा मोठा मी झालेला आहे। आमच्या वांगडी गल्ली व्यापारी संघटनामध्ये मी स्वतः गणपती मंडळाचा अध्यक्ष होतो। आम्ही सर्व लहानाचे मोठे सर्व समाजामध्ये झालेले आहे आणि हे फार दुर्दैवी आहे। फक्त मी विचारलं होतं की तुम्ही 60 लाख रुपये त्या गोष्टीसाठी खर्च करताय, तर एवढं कसे खर्च करता तुम्ही? जे जेसीबी लावता ते का सोन्याचा जेसीबी आहे का गाळ काढण्यासाठी? पण त्यांनी नंतर तो विषय जातीवादीवरती घेऊन गेला। हे प्रदीप पाटील याची अत्यंत कीव करूशी वाटते, कारण मी लहानाचा मोठा सर्व समाजामध्ये झालेला आहे आणि कधीही जातीवाद केला नाही। त्यांनी माझ्यावरती आरोप केला, याचं मला दुःख आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील त्यांनी विरोध केला होता आणि आजही गणपती ही सगळ्यांची आस्था आहे। छत्रपती शिवाजी महाराज असतील, गणपती, सार्वजनिक नवरात्र उत्सव, त्या मूर्त्या जिथे विसर्जित होतात तो जो तलाव आहे गेली 25 वर्ष साफ नाही केला आणि त्याची आज अधिकाऱ्यांमार्फत, प्रशासनामार्फत विषय आला होता। पण यांचं नेहमी जे कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल त्याला हे विरोध करत असतात आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर हा आरोप केला, कारण की ते प्रत्येक गोष्टीला जिथे आस्था असते तिथे ते विरोध करतात, जाणीवपूर्वक करतात आणि हे आजचं उदाहरण नाही, याच्यापूर्वी आलं होतं। म्हणून आम्ही आज त्यांच्यावर हा आरोप केला, कारण मागील वेळेस शिंदे साहेबांनी मध्यस्थी करून तो विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा तो विषय तेव्हा त्यांनी सोडवला होता। स्वतः साहेब आले होते तिथे शिवाजी चौकात कार्यक्रमाला आणि त्यांना तंबी देऊन तो कार्यक्रम केला होता। म्हणजे शहरामध्ये कुठल्या धार्मिक कार्यक्रम व्यवस्थित होऊ नये ही यांची मानसिकता आहे आणि ते आज त्यांनी तिथेशी आज विषय वाचून त्यांनी पूर्ण केलेला आहे। आणि अब्दुल शेख हे फक्त स्वार्थी आहेत। ज्या स्वामीनगरमध्ये 30 वर्ष निवडून आले त्यांना बेवड्या आणि चर्चे गांजा म्हणतात,